काही ठिकाणे अशी असतात जिथे पोचल्यानंतर शब्दच हरवतात. त्या हवेत, त्या शांततेत काहीतरी वेगळंच जाणवतं आणि त्या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आणि पोचलो नैनितालला. नैनिताल एक असं ठिकाण जिथं तुम्हाला दिसेल ढगांशी बोलणारे डोंगर, धुक्यात हरवलेले रस्ते आणि प्रत्येक वळणावर थांबून पाहावंसं वाटणारं सौंदर्य. नैनी लेकच्या शांत पाण्यात फक्त आकाशाचं प्रतिबिंब नव्हतं, तर अनुभवत असलेल्या सुंदर क्षणांचंही होतं. काही ठिकाणी फक्त फिरण्यासाठी नसतात, ती अनुभवण्यासाठी असतात, तुम्हाला स्वतःच्या आणि निसर्गाच्या जवळ आणण्यासाठी असतात. नैनिताल एक असा अनुभव जो कायम मनाच्या कोपऱ्यात जागा करतो. मित्रांनो, मयूरला आम्ही घेतलेला आहे गाडीत, किडनॅप केलाय त्याला आम्ही, पाठीमागे टाकलाय. मयूर, आज कसं काय लवकर आवरलेस? लवकरच आवडतो काय कायम कायम लेट असतेस तू. पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये येत आहेत साग्निक घोष फ्रॉम कोलकाता. सागनिक ठंड कैसी है? बहुत ज्यादा तो बैठ जा गाड़ी में. तर आमची जर्नी चालू होत आहे. गणपती बाप्पा मोरया. चला. मोरया म्हटलं मोरया, मला काय म्हणतात? अपन निकालो सद्या गुड़गांव टू नैनीताल. हाँ, तो ये है ट्रिप. इसमें होने वाला है मराठी और हिंदी का मैशअप, क्योंकि हमारे साथ है साग्निक घोष और साथ में है मयूर द चार्मिंग बॉय और दी पीसी ओनर आपले चेतन. जय महाराष्ट्र. तर आपल्यासोबत 2 गाड्या आहेत आता. एक स्विफ्ट डिझायर आहे आणि आपण घेऊन चाललोय 10 लोक. 304 किलोमीटरची जर्नी आहे टोटल. 7 तास दाखवतोय हल्द्वानी थ्रू. बघू आता रोड कसा आहे आणि काय. फर्स्ट टाइम नैनीतालला आम्ही एंटर करतोय. सफर का आनंद लीजिए और आनंद दीजिए पर्स पॉकेट मोबाइल संभालिए. और मिलते हैं फिर हाईवे ब्रेक पे. अरे हाँ, और ये सर्वसामान्य लोग नहीं है. ये जो पास बैठे हैं ये भी बहुत बड़े कलाकार है. सैंड का मोल्ड निकालते हैं. और ये जो है ये गिटार आर्टिस्ट है ये वाले. थांबलेलो आहे आता पहिला स्टॉप. नाव आहे शिवा टुरिस्ट ढाबा. काय बोला काय तर? मला काय, मी आजार आहे, मला थंडी वाजणार. हो, थंडी खूप आहे. ती नाही सांगायची, ती नाही सांगायची. ती एक रहस्य आहे, रहस्य. ती मी सांगू शकत नाही. तर मित्रांनो, आम्ही फायनली नैनितालमध्ये आलेलो आहे आणि आलेलो नाही अजून. 30 किलोमीटर आहे, पण डोंगरात तर आलो बघा. ट्रॅफिक पण इथं खूप आहे. नज़र हटी दुर्घटना घटी और अभी हम होटल की तलाश में हैं. करीबन यहाँ से कुछ 14 मिनट्स के दूरी पर एक होटल है, तो वहाँ हम अभी जा रहे हैं. और मयूर, आप क्या कहना चाहोगे? नथिंग. जेवायला आलोय आम्ही आणि यांचं फोटोशूट चालू आहे. काय अजून आलेलं पण नाही नैनितालमध्ये, तरी यांचं लगेच फोटोशूट चालू केलेलं आहे. कसला मॉडेल दिसतो मयूर द मॉडेल. आणि ह्यांनी पराक्रम केलेला इथं आमच्या मयूरने. उलट जॅकेट घालून बसलाय आणि हा असा काहीतरी व्ह्यू आहे आपला हॉटेलचा. तर आम्ही जेवायला थांबलोय व्हॅली पॉइंटवर. रेटिंग तर 4 पॉईंट आहे. बघू आता कसं असेल टेस्ट. आणि हे आमचे आजारी मेंबर, त्यांच्याकडे 2 टास्क आहे आता. एक आहे जेवण आणि गोळी खाणं, दुसरं आहे Look ahead, the sea is calm, and I know we've been through a lot, but just wait. Wait for better days to come and carry us like wind in our sails. तर मित्रांनो, आम्ही फायनली नैनितालमध्ये पोचलेलो आहे. थंडी तर खूप थंडी आहे. एलिव्हेशन किती आहे? 2000 मीटर. 2000 मीटरचं एलिव्हेशन आहे इथं.
आणि आम्ही गाडी अशी पार्क केल्या. मला दिसतंय का नाही माहीत नाही किती आहे. गाडी अशी पार्क आहे पुरी. पार्किंग इथं केलं आहे मेन रोडला आणि आता हॉटेलकडे निघालो आहे. चला ही एंट्री गेट आहे. हॉटेल काय आहे विकपूड काय आहे वुडपिक हॉटेल वुडपिक विथ फूड आहे. अरे होय मित्रांनो हे आहे आमचं हॉटेल 3 दिवसासाठी. हॉटेल वुडपिक. हे आम्ही खास घेतलेलं आहे कारण इथला व्ह्यू लेक व्ह्यू बहुत मस्त दिसतोय. आणि आमचं आहे सगळ्यात टॉप. बघू शकताय. तर हा आहे व्ह्यू नैनितालचा पूर्ण व्ह्यू. तर हे आमचे आम्ही 3 रूम बुक केलेले आहेत. हा एक पहिला आहे. तर यो कॉमन एरिया आहे डायनिंग एरिया. याला काय म्हणायचं इथल्याला ॲटिक. हे ॲटिक एरिया. रोहित भाई पूर्ण गाडी तुम्ही चालवल्या पूर्ण कसा एक्सपिरियन्स आहे? इथं चढावर गाडी चालवताना कसं वाटलं? चढावर आहे थोडं डिफिकल्ट आहे पण चढली आमची ऑटोमॅटिक चढली. ऑटोमॅटिक जर मॅन्युअल असती तर मॅन्युअल चढली असती. नाही चढली असती पण रस्ता स्टीप आहे खूप. नैनितालमध्ये बाकीचा रस्ता एकदम क्लिअर आहे. ओके. नैनितालमध्ये हॉटेल बुक करताना पार्किंगची सोय आहे का नाही चेक करा नीट. आणि ट्राय करा की थोडं खालीच प्रॉपर सगळं चेक करूनच या. नाही तर पार्किंगची सोय नसं रस्त्यावर गाडी लागते आपल्याला. तर रस्त्यावर गाडी जाणं थोडंसं रिस्की आहे पण ठीक आहे. आता ऑप्शन नाही आहे म्हणून आपण केलं आहे बुक. सागनिक भाई फर्स्ट टाइम इन द ब्लॉग. आ जाओ भाई. दिस इज सागनिक. यो फ्रॉम कोलकाता. यस. ठंड बहुत है बट व्यू बढ़िया है. मज़ा तो आ रहा है. ये है व्यू शानदार. और हाँ गाड़ी वाला में एक्सपीरियंस काफ़ी था. बड़ा मज़ा आया वहाँ पे. हालत टाइट हो गया था कि अभी गाड़ी रोल बैक कर जाएगा. बट ये सब संभाल लिया. हमारे साथ है एक्सपीरियंस्ड वाले एकदम प्रो मैक्स ड्राइवर. थंडी ओके. बर्फ दिसतोय थोडासा. माउंटेन रेंजेसवरती बर्फ दिसतोय. तुम्ही दाखवताय ना झूम करून पण आहे बऱ्यापैकी बर्फ पडलाय वर हाईट्सवर. माझं काय म्हणणं बर्फ पडेल आज. पडला तर बरं होईल. काल रात्री आमचे मयूर हे साताऱ्यावरनं फक्त बर्फ बघण्यासाठी खास आलेले आहेत. आणि थंडी तर आहे. हे म्हणतात आजपर्यंत फक्त फ्रीजमध्ये बर्फ बघितलाय आम्ही. तर आमची अशी इच्छा आहे की त्यांना बर्फ दाखवा नैनितालचा. मस्त आहे वातावरण भारी आहे. लॉंग गेट अवे ट्रिपसाठी चांगलं आहे. थंडी वाजते पण मस्त आहे. Don't want to sit around and wait. Thin skin, I'm underwater. Is this really happening? You stay silent, you don't mind. Happiness or dark.